दोन वचनं आजच्या ह्या सकाळी रोमकराच्या 8व्या अध्यायातून आपण वाचणार आहोत. रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय आणि पहिलं वचन आणि शेवटचं वचन मी आपणासाठी वाचतो. रोम 8:1 असं लिहिलेलं आहे, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. आणि सर्वात शेवटचं वचन पौल असं लिहितो, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयास समर्थ होणार नाही. वाचलेल्या ह्या दोन वचनामधून पौल आपल्या समोर दोन मुद्दे ठेवत आहे आणि आजच्या ह्या सकाळी या दोन मुद्द्यावरती थोडा वेळ आपण मनन करू आणि त्याबद्दल आपल्या परमेश्वराचे आपण मनापासून आभार मानूया. दोन मुद्दे असे आहेत. पहिल्या वचनामध्ये पौल म्हणतो दंडाज्ञा नाहीच, नो कंडेमनेशन. आणि सर्वात शेवटच्या वचनामध्ये पौल म्हणतो की दुरावा नाही, नो सेपरेशन. अशा प्रकारे आपण हे दोन मुद्दे थोडा वेळ मननामध्ये पाहू शकतो की पाप क्षमेमुळे दंडाज्ञा नाही आणि प्रीतीमुळे दुरावा नाही. 7व्या अध्यायामध्ये शेवटच्या परिच्छेदामध्ये पौल मनुष्याच्या दैहिक आणि आत्मिक भावनांच्या लढ्याबद्दल, द्वंद्वाबद्दल, कश्मकशबद्दल तिथं तो लिहितो. आणि शेवटी लिहिता लिहिता पौल असं म्हणतो, किती मी कष्टी माणूस, मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडविल. मनाने मी देवाच्या नियमाचे पालन करतो, परंतु देहाने मी पापाच्या नियमाचे पालन करतो. आणि 7व्या अध्यायामध्ये इतकं सर्व लिहून झाल्यानंतर हताश असलेला पौल जणू काही 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला एका चेंडूप्रमाणे उसळी माळून बाउन्स बॅक करून असं म्हणतो, ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना आता दंडाज्ञा नाही. देयर इज नो कंडमनेशन. आपल्या मराठी बायबलमध्ये एक शब्द तिथं नाही आला, जो शब्द हिंदीमध्ये आणि इंग्रजी बायबलमध्ये आलेला आहे. कोणता शब्द? रोम 8:1 मध्ये आपल्या मराठी बायबलमध्ये एक शब्द नाहीये. आपल्या मराठी बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. परंतु हेच वचन जर आपण इंग्रजी आणि हिंदी बायबलमध्ये वाचलं तर तिथं एक शब्द आलेला आहे. आपणासाठी मी वाचतो. इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे, केजेव्ही किंवा कोणतेही ट्रान्सलेशन बघा, तिथे असं म्हटलेलं आहे, देअरफॉर नाव नो कंडेमनेशन. नाव, आता. आणि हिंदी बायबलमध्ये देखील तो शब्द आलेला आहे, अब. काय अर्थ आहे? पौल म्हणतो आता कंडेमनेशन नाही, आता दंडाज्ञा नाही. ह्याचे एक दोन संभाव्य अर्थ असू शकतात, परंतु एक छोटासा अर्थ आपल्या समोर मांडून पुढे जाऊ इच्छितो. आपल्या सर्वांना हे तर ठाऊक आहे की आपल्याला पुढे दंडाज्ञा नाही. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना पुढे दंडाज्ञा नाही. परंतु एक विचार ह्या आता ह्या शब्दामधून मला हा सांगावायचा वाटतो की आता, या क्षणी, ह्या समयी आता देखील आपल्यावरती दंडाज्ञा नाही. प्रभूचे मनापासून उपकाराने आभार मानूया. कोणावरती दंडाज्ञा नाही? त्या माणसावरती दंडाज्ञा नाही जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत. हो, आपण आपला पूर्वीचा किंवा अगोदरचा जर विचार केला तर अगोदर आपल्यावरती दंडाज्ञा होती. अगोदर आपल्यावरती दंड किंवा शिक्षा किंवा देवाचा क्रोध किंवा देवाचा न्याय हे सर्व काही येणार होतं. परंतु असं काहीतरी झालं ज्यामुळे आता आपल्यावरती दंडाज्ञा नाही, मुळीच नाही. काय झालं बरं? आपल्या सर्वांना ठाऊक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काल्वरीच्या वधस्तंभावरती जे बलिदान केलं, त्याच्या बलिदानावरती, त्याने सांडलेल्या रक्तावरती जेव्हा आपण विश्वास ठेवला, आपण जेव्हा देवाकडे वळलो, त्यामुळे
जो काही दंड आपल्यावरती येणार होता तो दंड एका क्षणामध्ये आता आपल्यापासून कायमचा काढून टाकण्यात आलेला आहे, घालवून टाकण्यात आलेला आहे. आणि ह्या गोष्टीची पौल तिथं स्वतःला आणि रोम येथील विश्वासकारांना आठवण करून देत आहे. पौल म्हणतो, आता ख्रिस्त येशूमध्ये जे आपण आहोत आपल्याला दंडाज्ञा नाही. मुळीच आपल्याला आपल्या मागील पापाबद्दल दंड किंवा त्याबद्दल आपल्याला वरती न्याय हा कदापि येणार नाही. कोणाला दंडाज्ञा नाही याबद्दल पौल एक शब्द तिथं विशेष करून वापरून आपल्या समोर स्पष्ट करून देऊ इच्छितो. तो म्हणजे जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. माझ्या प्रिय ऐकणाऱ्या भावांनो आणि बहिणींनो, आणि कदाचित मला ऐकणाऱ्यापैकी असा कोणी व्यक्ती असेल की जो ख्रिस्त येशूमध्ये नसेल, ज्यांनी प्रभूवरती विश्वास ठेवला नसेल. जसं सुरुवातीला गीत गायलं की ही सुवार्ता जगामध्ये सांगा, आणि त्या गीताप्रमाणे एक सुवार्तेचं छोटस शब्द सांगून मला पुढे जावंसं वाटते. आणि ते असं की जर आपण ख्रिस्त येशूमध्ये नसाल तर आपल्याला दंडाज्ञा असणार आहे. मला ऐकणाऱ्यापैकी प्रभूवरती विश्वास न ठेवलेला असा जर कोणी असेल तर देवाचा क्रोध, देवाचा दंड हा तुमच्यावरती असणार आहे. आणि ह्या दंडापासून तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही, केवळ प्रभू येशू ख्रिस्ताविना. त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही देखील या दंडाज्ञेमधून, ह्या दंडातून तुम्ही मुक्त होऊ शकता. आणि ज्यांनी आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, आपल्यासाठी ही किती गोड आणि आनंदाची बातमी आहे. आपल्याला दंडाज्ञा मुळीच नाही. प्रभूने आपला दंड जो आपल्यावरती येणार होता तो त्याने स्वतःवरती घेतलेला आहे, आणि म्हणून त्याने आपल्याला दंडातून मोकळं केलेलं आहे. अनेक माध्यम, अनेक लोक किंवा अनेक वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये क्रीप करण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं मागील जीवन आपल्याला दंड होईल, आपल्याला शिक्षा होईल असं सांगण्याचा वेगवेगळ्या प्रकारे सैतान देखील माध्यमाच्या द्वारे प्रयत्न करतो. परंतु पौलाचं वचन आपल्याला इथं पुन्हा एकदा धीर देते आणि खंबीरपणे सांगते की ख्रिस्त येशूमध्ये जे आहे त्यांना दंडाज्ञा नाहीच. मराठीमध्ये एक शब्द नव्हता, कोणता? आता. परंतु मराठीमध्ये एक शब्द आहे, तो म्हणजे नाहीच. नाहीला चा प्रत्यय लावलेला आहे, म्हणजे कदापि नाही. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाला कदापि देवाकडून त्याच्या मागील पापाबद्दल दंड किंवा शिक्षा ही कदापि मिळणार नाही. आणि त्याचं कारण केवळ एकच आहे, कारण ती शिक्षा आपल्या वतीने आणि आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतलेली आहे. काय मिळणार नाही शिक्षा? कारण त्याबद्दल देवाचं वचन देखील मिखाच्या पुस्तकामध्ये असं सांगते की तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहामध्ये टाकलेली आहेत. त्याबद्दल यिर्मयाच्या पुस्तकात पण लिहिलेलं आहे. देव म्हणतो, मी त्यांच्या अधर्मांची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे कदापि स्मरणार नाही. परंतु प्रियांनो, हा विचार करून आपण पुढे जाऊया. जे ख्रिस्त येशूमध्ये नाहीत त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय वचन 17 आणि 18 मध्ये असं म्हणाला, देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी पाठवलं. परंतु पुढे बघा, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावरती विश्वास ठेवला नाही. आणि म्हणून माझ्या ऐकणाऱ्या वाचकांनो, भावांनो आणि बहिणींनो आणि इतर लोकांनो, एक तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असाल किंवा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नसाल. या दोन पैकी दुसरी कोणतीही तिसरी स्थिती तुमची नाही. आणि म्हणून आजच्या सकाळी जर आपण प्रभूमध्ये आहोत तर त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊ या वचनाच्या द्वारे, आणि पुन्हा एकदा मनाला खात्री आणि शाश्वती देऊ की आपल्याला जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत आपल्याला दंडाज्ञा मुळीच नाही, पुढे देखील होणार नाही आणि आता देखील होणार नाही. आणि दुसरा एक छोटासा विचार जो पौल स्वतःला आणि रोम येथील विश्वासकारांना सांगून स्वतःला एनकरेज करत आहे, आणि तो विचार आहे वचन 38 आणि 39 मध्ये. 38 आणि 39 मध्ये लिहिताना पौल इथं असं लिहितो, कारण
माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयास समर्थ होणार नाही. पापक्षमामुळे दंडाज्ञा तर नाहीच, परंतु शेवटी लिहिताना पौल म्हणतो की प्रीतीमुळे दुरा नाही. आपली देवाची ख्रिस्त येशूमध्ये आपल्यावरती जी प्रीती आहे त्या प्रीतीमुळे देवात आणि आपल्यामध्ये कदापि दुरावा येणार नाही. देअर विल नॉट बी एनी सेपरेशन ॲट ऑल. कदापि दुरावा येणार नाही. देव संपूर्ण जगावरती प्रेम करतो हे सत्य आहे, परंतु जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे अशा लोकांवरती म्हणजे विश्वासणाऱ्यांवरती देवाची विशेष प्रीती आहे, विशेष प्रेम आहे. आणि त्या विशेष प्रेमापासून या पृथ्वी तलावरती कोणतीही गोष्ट आपल्याला दूर करू शकत नाही, आपल्या आणि त्याच्यामध्ये दुरावा आणू शकत नाही. प्रभूच्या नावाला गौरव असो आणि प्रभूच्या नावाला त्याबद्दल धन्यवाद असो. काही का असेना, परंतु प्रभूची आपल्यावरील जी प्रीती आहे त्या प्रीतीपासून आपल्याला कोणीही दूर करू शकत नाही. प्रभू, आपण लुकाच्या 15व्या अध्यायामध्ये वाचतो की तेथे लुकाच्या 15व्या अध्यायामध्ये उधळ पुत्र होता. उधळ्या पुत्राने जरी वाईट केलं, उधळ पुत्र जरी त्याच्या पित्यापासून दूर गेला, परंतु पित्याची त्या पुत्रावरती जी प्रीती होती त्या प्रीतीपासून कोणीही त्याला विभक्त करू शकलं नाही. हो माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या भूतलावरती जीवन जगत असताना अनेक वेळा दुःखामुळे किंवा कष्टामुळे किंवा जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थितीमुळे कदाचित आपण प्रभूपासून दूर जाऊ, परंतु प्रभूची आपल्यावरील जी प्रीती आहे त्या प्रीतीपासून आपल्याला कोणीही विभक्त करू शकणार नाही. देवाने हे ठरवलेलं आहे की मी अमुक अमुक माणसावरती, मी ह्या विश्वासधाऱ्यावरती प्रेम करणार आहे आणि त्याचं ते आपल्यावरील प्रेम हे अखंड प्रेम असं राहणार आहे. त्या प्रेमापासून आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कदापि दुरावा येणार नाही. परमेश्वराच्या नावाला गौरव देऊ, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. या दोन छोट्याशा विचाराबद्दल आपण प्रभूचे आभार मानूया. अध्याय रोमकराचं पत्र अध्याय 6, अध्याय 7 आणि अध्याय 8 तसं पाहिलं तर हे तिन्ही आत्मिक युद्धाचे अध्याय आहेत. 6व्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याचा एकही शब्द पौल लिहत नाही. 7व्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याबद्दल पौल फक्त एकदा लिहितो, परंतु 8व्या अध्यायामध्ये 20 पेक्षा अधिक वेळा पौल पवित्र आत्म्याचा उल्लेख करतो. जणू काही ह्या पवित्र आत्म्याचा उल्लेख करून पौल विश्वासणाऱ्याला ह्या गोष्टीची खात्री आणि शाश्वती देत आहे. जरी आपण आत्मिक युद्धामध्ये आहोत, आत्मिक लढ्यामध्ये आहात, द्वंद्व आहे, आपल्याला देवाचा आत्मा मिळालेला आहे, परंतु शरीर मात्र तेच आहे आणि हे द्वंद्व आपल्यामध्ये सदैव मरेपर्यंत सुरू राहणार आहे. तरी देखील ह्या द्वंद्वामध्ये कधी हार कधी जीत असणार आहे, परंतु घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. या दोन गोष्टीमुळे 8व्या अध्यायामध्ये पौल या रोम येथील विश्वासणाऱ्यांना आणि आज तुम्हाला आणि आम्हाला उत्तेजन देत आहे. कोणतं उत्तेजन? प्रीती पापक्षमेमुळे दंडाज्ञा नाही, आपल्यावर कधीही दंड येणार नाही. यावरती आधी बोललो असतो, परंतु आपल्याकडे इतका पुरेसा वेळ नाही. आणि दुसरा मुद्दा की प्रीतीमुळे दुरावा नाही. देवाची ख्रिस्त येशू मध्ये आपल्यावर जी प्रीती आहे त्या प्रीतीच्या मध्ये कोणीही येऊ शकणार नाही. देवाने आपल्यावर प्रीती करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या प्रीतीमध्ये कदापि दुरावा येणार नाही. तर चला आजच्या ह्या सकाळच्या प्रहरी आपण ह्या दोन विचाराबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि पौलाप्रमाणे आपण देखील ही गोष्ट आपल्या मनामध्ये बिंबवूया की देवाने आपल्याला पापांची क्षमा दिलेली आहे आणि पापांची क्षमा आहे तर आपल्याला दंडाज्ञा नाही. आणि दुसरी गोष्ट, ख्रिस्त येशूच्या मध्ये, ख्रिस्त येशूच्या द्वारे देवाची आपल्यावरती प्रीती आहे आणि या प्रीतीमुळे देवामध्ये आणि आपल्यामध्ये कदापि दुरावा होणार नाही. परंतु ज्याला ख्रिस्त येशूची ओळख नाही तो ह्या दोन्ही आशीर्वादास आणि दोन्ही गोष्टीमध्ये मुखलेला असेल.
इथं मला ऐकणाऱ्यापैकी कोणीही या दोन गोष्टीला मुकू नये. तर चला आजच्या ह्या सकाळच्या ह्या सत्रामध्ये आपण परमेश्वराचे आभार मानू आणि देवाच्या ह्या दोन छोट्याशा विचाराबद्दल आपण परमेश्वराची मनापासून स्तुती करू. आमेन. आमेन.